नमस्कार, माझं नाव मी डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण चिंता, नैराश्य आणि झोप कमी येण्याबद्दल बोलणार आहोत. हे पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये का दिसून येते? यामागचं कारण काय आहे? हे कसं बरे करावं? हे आपल्या पार्किन्सनचं कारण कसं बनतं आणि यामुळे आपली रिकव्हरी का होत नाहीये? हे आपण जाणून घेणार आहोत. हे सर्व जाणून घेणं प्रत्येक पार्किन्सनच्या रुग्णासाठी आवश्यक आहे. जेव्हा आपण पार्किन्सनच्या रुग्णांबद्दल बोलतो, तेव्हा पार्किन्सनच्या रुग्णाला इतकं तरी माहीत असतं की काहीतरी गडबड मेंदूमध्ये आहे. म्हणजेच मेंदूमध्ये डोपामिन नावाचं केमिकल तयार होत नाहीये किंवा कमी प्रमाणात तयार होतंय, ज्यामुळे हातपायात कंप येतोय, हातपाय थरथर का आहे. जेव्हा हे डोपामिन खूपच कमी होतं, तेव्हा डोपामिनचे इतर फायदेही कमी होतात, जसं की तुम्हाला आनंदी ठेवणं कमी होतं. आता काही रुग्ण असे असतात ज्यांना सतत चिंता वाटत असते, म्हणजेच समोरचा काय बोलेल, त्याच्याशी कसं बोलावं अशी भीती वाटते. माझ्या हाताला थरथर आहे, माझ्या जिभेला पण थरथर आहे. म्हणून रुग्णाची अवस्था हळूहळू बिघडायला लागते आणि आत्मविश्वासही हरवतो. म्हणून पाकिस्तानमधून येणारे सगळे रुग्ण, मग त्यांना डिप्रेशन असो, चिंता असो, भीती वाटत असो, काहीही असो, मी सांगतो की आधी आपला विचार करण्याचा दृष्टिकोन बदला. तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य मेहनत करून एक आयुष्य घडवलं आहे. एक कुटुंब उभं केलं आहे. ते कुटुंब आहे. ते तुमच्या सोबत उभं आहे. याशिवाय तुम्हाला कुठेही दुसरीकडे पाहण्याची किंवा समजून घेण्याची गरज नाही. तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदला. सर्वप्रथम स्वतःला हे समजावण्याचा प्रयत्न करा की मला बरे व्हायचं आहे. मी बरा आहे आणि मी नक्कीच बरा होईल. जे थोडेफार कंप आहे किंवा शरीरात थरथर होते आहे, हे काहीच नाही. ज्या दिवशी तुम्ही या आजाराला मनात लहान केलं, त्या दिवशी आजार हरतो. कारण तुम्हाला माहीत आहे की बसायचं आहे. मला नातवंडांबरोबर गप्पा मारायच्या आहे. व्हिडिओ कॉल करा. काय अभ्यास करताय किंवा काय करताय आणि तुम्हाला छान वाटतं. म्हणून तुमच्यासाठी जे सर्वात चांगले आहे, तुमचे खरे खजिने म्हणजे तुमची पुढची पिढी, त्यानंतरची पिढी म्हणजे तुमचे नातवंड. म्हणून पहिली गोष्ट काय करायची? सर्वात आधी आपला विचार बदलायचा. आजपासून दररोज खोली बंद करून 5 मिनिट निवांतपणे उठून झोपा आणि विचार करा की ही जी आजारपण आहे, ती बदलत आहे. तुम्ही तिला निर्माण करत आहात. तुमच्यात आत्मविश्वास येतोय. तुमची चिंता कमी होते. आयुष्यात इतक्या अडचणी पाहिल्या आहेत. ही तर अगदीच छोटी अडचण आहे. ही तर मी सहज संपवू शकतो. ज्या दिवशी तुम्ही असं विचारायला सुरुवात केली, त्या दिवशी आजारपण आपोआप हरली. तुम्ही पाहाल की पुढच्या 2 ते 3 महिन्यात तुमच्या शरीरात मोठे बदल व्हायला लागले. तुमचा आजार वाढणं थांबलं. का? कारण आता तुमचा मेंदू तुमच्या नियंत्रणात आहे. तुम्ही तुमच्या कॉन्शियस माइंडने सगळ्या कोश स्माईलला कंट्रोल करायला सुरुवात केली. तुम्ही तुमच्या मेंदूला समजावायला सुरुवात केली. तुमच्या शरीराला समजावायला सुरुवात केली की मला काय होणार आहे. संपूर्ण दिवस जर तुम्ही नकारात्मक विचार करत राहिलात, तर तुमच्या शरीरासोबतही नकारात्मक घडेल. जसं आपण देवाकडे प्रार्थना करतो, देवाने हे द्यावं, ते द्यावं, असं करा. तसंच तसं तुम्ही तुमच्या देवाकडेही समजा. त्यांच्याकडे प्रार्थना करत आहात की मला बरा व्हायचं आहे, मी बरा होत आहे. ज्या दिवशी तुम्ही हे प्लॅन करायला सुरुवात केली, हे तुम्ही इमॅजिन करायला सुरुवात केली, तुमच्या शरीरातली एनर्जी लेव्हल बदलायला लागते. शरीरात जो वेदना होत असतो तो कमी व्हायला लागतो, जाणं सुरू होतं. एक दिवसात काहीच बदलत नाही. 12 महिन्यांच्या आत तुम्हाला तो बदल दिसायला लागतो. आणि काहीच करायचं नाही. दिवसातून 5 वेळा तुम्ही वरच्या देवाला कमांड द्यायची. खूप झालं, मी खूप विचारलं. आता तुझी पाळी, माझं करायला सुरुवात कर. मान्य आहे, औषधं घ्यावी लागतील, पण तुमचा जो डिप्रेशन आणि अँझायटी आहे, ते औषधांनी संपत नाही. ते मनाचा दृष्टिकोन बदलल्यावर सुरू होतं, की मी औषधं घेतोय, मी बरा होईन, औषधांनी मी बरा होईन. ज्या दिवशी तुम्ही असं विचारायला सुरुवात करता, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या शरीरात बदल दिसायला लागतात आणि म्हणूनच या पेशंट्समध्ये बदल दिसून येत आहे. कारण हे स्वतःहून प्रेरित होते. त्यांची कुटुंबही म्हणत होती, आपण बरे होणारच, आपण बरे होणारच, बरे राहणारच. आणि तेव्हाच परिणाम दिसून आले. म्हणून तुम्ही स्वतः पाहिलं की जेव्हा आपण प्रेरित असतो किंवा आपली कुटुंब आपल्याला सत्य प्रेरणा देते, तेव्हा ती जी पाठिंबा असतो, जी आपल्या मागे उभी असते, जी आपली पाठ बनते, हीच ती ताकद आहे जी प्रत्येक पेशंटला, अगदी कॅन्सरच्या पेशंटलाही बरे करू शकते. तुम्ही ही गोष्ट ऐकली कारण पॅगनेट पेशंटचं वय 60 ते 17 वर्ष असतं. आपण आजारांमुळे लोकांना मरताना पाहिलं आहे आणि पाहिलंय.
मग असं काय वेगळं होतं की त्याच आजारात एक माणूस मरतो आणि दुसरा माणूस त्या आजारालाच हरवतो? कॅन्सर सारख्या आजारालाही हरवतो कसं? कधी विचार केलात का? ज्या पेशंटना ज्या आजाराबद्दल एकदा विचारलं, त्यांच्यात एक गोष्ट कॉमन असते, ते खूप हसतमुख असतात. म्हणतात, काही नाही रे, आजारच तर आहे. एक दिवस जाईल, बघू काय होतं न्य, एवढं काही बनण्याची गरज नाही. त्यांचा माइंडसेट असं बोलत असतो. पण जे पेशंट म्हणतात, हाय, मी गेलो तर माझ्या मुलाला कोण सांभाळणार? हाय, डिप्रेशन, अशा लोकांना कोणीही वाचवू शकत नाही. म्हणून इथे तुम्हाला तुमचा माइंडसेट बदलण्याची गरज आहे. कारण आपल्या शरीरात असे स्ट्रेस फॉर्म तयार होत असतात जे शरीराला रिकव्हर होऊ देत नाही. म्हणून तुम्ही स्वतःला मोटिवेट करायचं आहे. तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या शरीरात एकत्र करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाच्या शक्ती एकत्र करताय, तेव्हा चांगल्या शक्ती एकत्र करा. नकारात्मक थोडं करा. चांगलं विचाराल तर चांगलं होईल, वाईट विचाराल तर वाईट होईल. हे आपण आपल्या मोठ्यांकडून, वडीलधाऱ्यांकडून ऐकत आलो आहोत आणि मी तुम्हाला हे ज्ञान देतोय, तर तेही चुकीचं नाही. माझ्याकडे येणारे पेशंट्स माझ्यापेक्षा मोठे असतात. म्हणून मनातून बदल करा, तुमचे शरीर बदलेल. मला फक्त 90 दिवस द्या, जे सांगतोय. बदल दिसायला लागतील, माइंडसेट बदलल्याने. काही शंका असेल तर भेटू शकता. नमस्कार.